तींच्या संदर्भात सुद्धा आपण का निर्णय घेणार आहात हा माझा आपल्याला प्रश्न आहे। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी, आमदार महोदयांनी, उमाताईंनी जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, खरं तर स्मार्ट अंगणवाडी ही योजना 2017 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने महिला व बालविकास विभागाने सुरू केली आणि 2019 मध्ये प्रत्यक्षात याच्या अंमलबजावणीची सुरुवात ही सभापती महोदय त्या ठिकाणी झाली। आणि मला आवर्जून या सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य महोदयांनाही सांगायचं आहे की स्मार्ट अंगणवाडी ही योजना ही पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने सुरू केली आणि महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केल्यानंतर 3 वर्ष गेल्या 4 वर्षापासून ती चांगल्या पद्धतीनं राबवली गेली आणि त्याचे एक उदाहरण, त्याचे एक प्रेझेंटेशन केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने त्या ठिकाणी मागवलं आणि महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या आधारे ही योजना जी आहे ती त्या ठिकाणी केंद्र शासनाने यंदाच्या वर्षीपासून सुरू केली। आत्तापर्यंत इतर कुठल्याही राज्यामध्ये स्मार्ट अंगणवाडी ही स्कीम किंवा योजना ही सुरू नव्हती, ही पहिली महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बालविकास विभागाने सुरू केली। खरं तर ताई, मला आपल्याला निश्चितपणाने सांगावंसं वाटतं की स्मार्ट अंगणवाडी ही योजना सुरू करत असताना याचे काही नियम आणि निकष ठरवण्यात आले। त्यातला पहिला नियम हा होता की ज्या अंगणवाडीमध्ये आपण स्मार्ट किट उपलब्ध करून देतोय ती स्वमालकीची असली पाहिजे, म्हणजे शासनाने बांधलेली असली पाहिजे। म्हणजे जसं आपण अंगणवाडीला सुरुवातीला 8 लाखाचा निधी द्यायचो बांधकामासाठी, नंतर तो 11.5 लाख 11.25 लाखाचा केला आणि आदिवासी भागामध्ये आपण तो 12.5 लाखाचा केला, तसं या वर्षीपासून आम्ही जवळपास 15 लाखाचा निधी हा त्याच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत आणि म्हणजे त्याची वाढ आपण रकमेमध्ये बांधकामासाठी करत आहोत। त्यामुळे स्वमालकीची जी इमारत आहे अंगणवाडीची त्याच्यामध्येच आपण ही अंगणवाडीचा स्मार्ट किट उपलब्ध करून देतो, कारण ती स्वमालकीची नसेल, ती जर रेंटवर असेल तर तिथं आपण रंगरंगोटी करू शकत नाही। एक, तिथं ती किती दिवस रेंटवर राहणार आहे त्याची आपल्याला शाश्वती नसते। 2, कारण एकदा एका अंगणवाडीला हा अंगणवाडी किट दिला की पुढचे 3 वर्ष आपण त्यांना तो किट परत देत नसतो। त्यामुळे दरवर्षी 5000चं टार्गेट हे मूळ GR मध्येच ठरवण्यात आलेलं होतं, याची मंत्रिमंडळामध्ये मान्यता घेण्यात आली आणि त्यानुसार आपण दरवर्षी 5000 अंगणवाड्यांना हे स्मार्ट किट आपण उपलब्ध करून देत असतो। 90 कोटीचा निधी साधारणपणे याला जरी उपलब्ध करून देण्यात येत असला तरीही 3 वर्षाच्यासाठी याची टेंडर प्रक्रिया केली जात असते, कारण टेंडर प्रक्रियेला साधारणपणे 4-5 महिन्याचा कालावधी लागत असतो आणि याचं जी टेंडर प्रक्रिया आहे ती 3 वर्ष आपण राबवत असतो। त्याच्यामुळे या आत्ता जे चालू जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांची टेंडर प्रक्रिया ही रीतसररित्या गेल्या वर्षी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि ती 3 वर्षासाठी आहे, पण त्याची प्रशासकीय मान्यता जी आहे ती आपण दरवर्षी नव्याने आणि कार्यारंभाचे आदेश पण दरवर्षी नव्याने देत असतो। याचं कारण असं की 90 कोटीचा निधी हा आपल्याला आर्थिक वर्षामध्ये जरीही गेल्या वर्षी प्राप्त झालेला असेल तरी दरवर्षी अर्थ विभागाकडून किंवा शासनाकडून तितकाच होईल की नाही, जितका आपल्याला प्राप्त होतो त्यानुसार आपण त्याची प्रशासकीय मान्यता काढतो, पण त्याची टेंडरिंगची प्रक्रिया प्रचलित पद्धत आहे ही। गव्हर्नमेंटचं जे फायनान्शियल रूल्स आहेत GLR आहेत त्यानुसार आपण ही प्रक्रिया करत असतो आणि याच्यामध्ये इतर विभागसुद्धा जी काही प्रचलित पद्धत आहे त्यानुसार आपण याही विभागाच्या वतीने ही स्मार्ट अंगणवाडीची प्रक्रिया राबवत असतो। आपण ज्या अंगणवाडीचा उल्लेख केलात त्याची जर सविस्तर यादी मला प्राप्त झाली तर जिल्हा नियोजनमध्ये आपण 3% राखीवमधून जो अंगणवाडीच्या बांधकामासाठी आपण निधी ठेवत असतो किंवा स्वतंत्र निधीसुद्धा अंगणवाडीच्या बांधकामासाठी जर आपल्या निदर्शनास आलेल्या जर अंगणवाड्यांची आपण यादी दिली तर त्याला आम्ही निश्चितपणाने या आर्थिक वर्षामध्येच निधी हा उपलब्ध निश्चितपणाने करून दिला जाईल आणि ती नवीन अंगणवाडी बांधून झाल्यानंतर त्याला पहिल्याच वर्षामध्ये हे स्मार्ट किट सुद्धा उपलब्ध करून दिले जातील। महोदय,